नमस्कार मित्रांनो, स्वयंभू प्रोडक्शनच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही ओळखलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणता आहे तो। सध्या कलर्स मराठी या मराठी वाहिनीवर बाळू मामाच्या नावानं सांग भलं ही मालिका नंबर 1 वर आहे। खूपच गाजत आहे, कारण यामधील लहान मुलगा जो आहे ज्यांनी बाळू मामाची भूमिका साकार केली आहे त्याचं नाव आहे समर्थ सागर पाटील। त्याचं खरं आयुष्य कशा पद्धतीचं आहे, तो कुठून आला याच्याबद्दल माहिती मिळूया। समर्थ सागर पाटील हा कोल्हापूरमधील राधानगरी तालुक्यातील सरवडे गावचा मुलगा। तसं बघायला गेलं तर सरवडे हे गाव 14 ते 15,000 लोकवस्तींचं हे गाव बऱ्यापैकी मोठं असलेलं, याच गावामध्ये तो लहानाचा मोठा झाला। सध्या समर्थ हा इयत्ता 8वी या इयत्तेत शिकत आहे। इयत्ता 7वीत असताना त्याच्या गावामध्ये त्याच्या शाळेत याच मालिकेचे निर्माते संतोष अयाचित हे बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेच्या बद्दल वेगवेगळे पात्र शोधण्याकरता मुलाची निवड करण्याकरता आलेले होते या शाळेमध्ये। आणि त्याच वेळेस या समर्थ सागर पाटीलची निवड झाली। सरवडे गावच्या किसनराव मोरे हायस्कूलमध्ये हा विद्यार्थी म्हणून शिकत आहे। या शाळेतले मुख्याध्यापक वरुठे सर यांनी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना उभं करून त्यांच्या ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली। त्यापैकी समर्थ सागर पाटीलला पहिल्यांदाच प्रोड्युसरने बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यात एकच उभं राहिलं चित्र, ते म्हणजे समर्थ सागर पाटील हा खऱ्या अर्थाने बाळूमामा शोधतो। आणि मग काय, त्याला विचारणा करण्यात आली की आता जी ऑडिशन दिली आहे ती थोडीशी अजून वेगळ्या पद्धतीने बनवून तू जर पाठवू शकशील का। तर समर्थने या गोष्टीला होकार दिला आणि बरोबर हे ऑडिशन घेऊन गेल्यानंतर 1 महिन्यानंतर ही ऑडिशन पास झाली आणि पुढच्या 6 महिन्यानंतर त्यांच्या ह्या शूटिंगला सुरुवात होणार होती। पण झालं असं की 2017मध्ये ह्या संपूर्ण गोष्टीची प्रकरण चालू होती, पण 2018मध्ये याचं खरं रूप प्राप्त झालं आणि समर्थ सागर पाटील आज हा बाळूमामाच्या नावानं चांग भलं या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे। सध्या 8वीत शिकत असला तर संपूर्णपणे या शूटिंगसाठी त्याला गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये काम करावं लागतं आणि तिथूनच जवळ असलेल्या गोरेगावमध्ये तो स्थानिक एका रूममध्ये अभ्यास करण्याकरता आणि राहण्याकरता आपल्या मामासोबत आहे, तो म्हणजे त्याचा सख्खा मामा। या सख्ख्या मामाबरोबर तो एका रूमवर राहतो। रात्री लॅपटॉपवर तो अभ्यास करतो आणि आपला अभ्यास पूर्ण केल्यानंतर इंटरनेटच्या द्वारे तो शाळेत पाठवतो आणि शाळेतून पुन्हा त्याला नवीन अभ्यास दिला जातो। अशा पद्धतीने तो स्वतःचं शिक्षण इयत्ता 8वीचं पूर्ण करतोय। या बाबतीत शाळेने त्याला फारच विशेष सवलत दिलेली जरी असली तरी मात्र रोजच्या रोज तो प्रामाणिकपणे अभ्यास करतो। खऱ्या अर्थाने किसनराव मोरे हायस्कूलच्या मुख्याध्यापक वरुठे सरांचं त्याला योगदान लाभलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्या आईवडिलांनी सुद्धा त्याला विशेष मेहनत घेतलेली आहे। महिन्यातील 4 ते 5 दिवस ज्यावेळेस त्याला सुट्टी मिळते त्यावेळेस तो आपल्या सरवडे या गावी जातो आणि गेल्यानंतर कमीत कमी जे काही 4-5 दिवस तो गावी राहतो त्यावेळेस प्रथम शाळेत जाऊन हजेरी लावतो आणि त्याचबरोबर शाळेचा अभ्यास पूर्ण करतो। तसेच मित्रमैत्रिणींना भेटतो, शिक्षकांना भेटतो आणि आपल्या नातेवाईकांची सुद्धा भेट घेतो। असा हा सागर पाटील आज आपल्या सगळ्यांच्या मनामनात बाळूमामाच्या रूपानं घर करून उभा आहे। त्याला आमच्या या स्वयंभू प्रोडक्शनच्या वतीने पुढच्या कालावधीसाठी, त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी लाख लाख शुभेच्छा। मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, तसेच सबस्क्राईबसुद्धा करा। धन्यवाद।